वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे काही न्यूमेरिकल चालू केले आहे. त्याच्यापैकी न्यूमेरिकल्स बघा. कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर डिपॉझिट दिला किती 2.5 म्हणजे दिला आहे डब्ल्यू इज इक्वल टू दिला आहे 2.4 ग्राम. नंतर ऑफ सी यू वेन 2.03 अँपियर करंट म्हणजे आय दिला आहे किती आहे 2.03 अँपियर पास थ्रू SO4 सोल्युशन आणि तुम्हाला ॲटॉमिक मास दिला आहे म्हणजेच मोलर मास ऑफ CU किती दिला आहे 63.5 ग्राम पर मोल. हे तुम्हाला काय दिलं आहे गिवन दिलं आहे. प्रश्न हा विचारला आहे तुम्हाला. ठीक आहे. तर फॉर्म्युला असतो तर तुम्हाला काढायचा आहे काय टाईम म्हणजे काढायचा आहे टी. तर वी नो दॅट बघा आता जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला काढायचा आहे तर फॉर्म्युला आहे याचा डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी अपॉन 96500 इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. मोल रेशो इंटू मोलर मास. तर हा आपला काय आहे फॉर्म्युला. त्याच्यापैकी आपल्याला हे पूर्ण व्हॅल्यू दिली आहे पण मोल रेशोची व्हॅल्यू दिली आहे का नाही पहिले आपल्याला ती काढावी लागेल. तर मोल रेशोची व्हॅल्यू कशी काढतात बघा. तर मोल रेशो बघा इथं दिला आहे तुम्हाला कॉपर म्हणजे CuSO4 सोल्युशन. तर हा काय करेल Cu कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल 2+ काहून कारण की सोल्युशन आहे तर सोल्युशनमध्ये आयन्स बनतील. तर Cu वेगळा होऊन जाईल SO4 वेगळा होऊन जाईल तर बनेल. तर हा काय करेल कन्वर्ट होईल कारण की आपल्याला Cu पाहिजे आहे. ठीक आहे. तर 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये Cu मध्ये म्हणजेच कॉपरमध्ये. म्हणजे कॉपर 2+ काय केले 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि कशामध्ये कन्वर्ट झाला Cu मध्ये. आपण हे काढून लिहितो तर मोल रेशो इथून काढायचं आपल्याला. तर मोल रेशो हा इक्वल असतो जेवढे नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म झाले म्हणजे दिसतं आपल्याला Cu बनवायचं होतं तर किती फॉर्म झाला आहे इथे किती आहे 1. तर काय लिहाल 1 आणि तो बनवण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले म्हणजे एक Cu बनवण्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रॉन लागले 2. तर काय लिहाल 2 दिसतंय 2 इलेक्ट्रॉन लागले म्हणजे मोल रेशो किती झाला 1/2. हा लक्षात ठेवा. आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. चला बघा आयची व्हॅल्यू पुट करा. पहिलं याला कन्वर्ट करू शकतो आपण टी मध्ये कारण आपल्याला फॉर्म काय करायचं आहे टी. तर कन्वर्ट करून घेऊ. तर टी फॉर्म तर आपल्याला काढायचं आहे काय टी. तर टी मध्ये कन्वर्ट करा. तर टी इज इक्वल टू काय होऊन जाईल जे मल्टिप्लायमध्ये होत आहे तिकडे होऊन जाईल. या साईडला हे मल्टिप्लायमध्ये कुठे जातील डिवाइडमध्ये आणि जे मल्टिप्लाय बघा तर आय कसं आहे मल्टिप्लायमध्ये ते इथं कुठे येईल डिवाइडमध्ये दिसतंय. म्हणजेच इथे सांगेल डब्ल्यू ॲज इट इज राहील डब्ल्यू इंटू काय होईल डिवाइडमध्ये आहे ते मल्टिप्लायमध्ये 96500 डिवाइडमध्ये हे मल्टिप्लायमध्ये हे पूर्ण तर कुठे जाईल डिवाइडमध्ये. तर आय इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. आता प्रत्येकाचे आपल्याला काय करायचे आहे व्हॅल्यू पुट करायचे. चला व्हॅल्यू पुट करा. काय होईल टी ॲज इट इज डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 2.496500 डिवाइडमध्ये आयची व्हॅल्यू किती दिली आहे आयची व्हॅल्यू 2.03 इंटू मोल रेशो 1/2 इंटू मोलर मास 63.5 दिसतं ना मोलर मास दिला. जेव्हा तुम्ही याला सॉल्व कराल आता माहिती आहे ना आपण लॉग टेबलवर एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला इथं कसं करायचं ते बघायचं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर बघा याला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल पहिलं काय कराल याचा लॉग काय कराल ॲड कराल आणि याच्या लॉगमधून या बाकींच्याचा लॉग काय कराल मायनस कराल आणि जेव्हा तुम्ही मायनस कराल सॉल्व कराल तर तुम्हाला आन्सर भेटेल 3594.34 सेकंद. तर अप्रॉक्सिमेट तुमचा कमी जास्त झाला तरी चालतो. तर एवढा तुम्हाला काय होऊन जाईल आन्सर. तर तुम्ही लॉग टेबल मी शिकवलेला आहे की कसं सॉल्व करायचं तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यातही काही प्रॉब्लेम आले तर मला ते कमेंटमध्ये सांगा. तर बघा हा न्यूमेरिकल तुम्हाला अशा प्रकारचे 2-3 वेळा न्यूमेरिकल विचारलेला आहे. तर आपल्याला डब्ल्यू दिलं होतं आय दिलं होतं. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून द्याल. फॉर्म्युला काय डब्ल्यू इज इक्वल टू आय म्हणजे करंट इंटू टी ही व्हॅल्यू फॅरेडेची मोल रेशो आणि मोलर मास. मोल रेशो कसं काढायचं ते शिकवलं मी. एक मॉलिक्यूल बनवायला म्हणजे जो बनवायचा आपल्याला तो बनवायला जेवढे इलेक्ट्रॉन लागतील तेवढे काय करायचे डिवाइडमध्ये करून घ्यायचे. नंतर बघा
नंतरचं बघा काय दिलं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट सेल पोटेन्शियल ऑफ सेल म्हणजे कोणाचा झेड तर आपल्याला दिला आहे गिवन Zn2 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला सेल पोटेन्शियलची, किती दिली आहे 0.01, दिली आहे 0.01 आयन्स. जर स्टँडर्ड पोटेन्शियल अजून तुम्हाला दिला आहे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ Zn किती दिला आहे 0.76 वोल्ट. समजा फॉर्म्युला माहिती आहे. आता काय होतं बघा, नाव आपण पहिले Zn2 का होऊन जाईल +2 इलेक्ट्रॉन घेईल आणि कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल Zn मध्ये, बरोबर आहे. म्हणजे Zn2 कन्वर्ट होऊन जाईल 2 इलेक्ट्रॉन घेऊन कशामध्ये Zn मध्ये. तर आपल्याला ई स्टँडर्ड आपण याचा काढायचा झिंकचा, तर Zn इज इक्वल टू ई स्टँडर्ड ऑफ Zn2 म्हणजेच हा आपल्याला ई सेल काढायचा आहे, हा स्टँडर्ड मायनस 0.0592 डिवाइड मध्ये एन असतो. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 2, तर किती लिहू 2. नंतर लॉग टू दी बेस 10 1 अपॉन, बघा 1 अपॉन. आता इथं प्रोडक्टमध्ये आयन्स बनले आहे का नाही, तिथं काय, तर जर समजा इथं प्रोडक्टमध्ये असते तर ती व्हॅल्यू इथं आली असती, पण आपले कुठे बनले आहे रिॲक्टंटमध्ये, तिथं काय लिहू मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2 काय केलं, जर इथंही असं असतं आयन्स बनले असते तर मी इथं व्हॅल्यू लिहिली असती वर, पण जर कुठे रिॲक्टंटमध्ये तर कुठे लिहाल खाली. चला प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करा. याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.76 मायनस 0.0592 डिवाइडमध्ये 2 कुठून आले तुम्ही इथं पुट करू शकता. इथं काय लिहाल एन, म्हणजे एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती लागले 2, तर 2. नंतर लॉग टू दी बेस 10 1 अपॉन, याची व्हॅल्यू किती दिली आहे 0.01 मोलर सोल्युशन. ठीक आहे, तर चला सॉल्व करा. अजून काय होईल, Zn सेल इज इक्वल टू 0.076 मायनस 0.0592 डिवाइडमध्ये 2 लॉग टू दी बेस 10. बघा याला काय करू शकतो मी, 10 मी इथे लिहिते बघा, काय लिहू शकते याला 10⁻⁻², काय लिहू शकते 10⁻⁻2 आणि 10⁻⁻2 आता इथे काय लिहिलं मी 10⁻⁻2. तर आता हे काय होईल बघा, या साईडला लिहितं, म्हणजे Zn हा इक्वल आहे कोणाच्या 0.76 मायनस 0.0592 डिवाइडमध्ये 2 लॉग टू दी बेस 10. आता हे काय बघा, डिवाइडमध्ये आहे किती 10⁻⁻2, तर वर गेल्यावर काय होऊन जाईल 10⁻2. दिसत आहे, हे डिवाइडमध्ये आहे 10⁻⁻2, तर वर गेल्यावर काय होऊन जाईल 10⁻2. नंतर 0.76 मायनस 0.0592 डिवाइडमध्ये 2 आणि लॉग टू दी बेस बघा, लॉग ln असेल तर पॉवर काय येतो समोर, 3 2 काय पॉवर काय होऊन जाईल समोर, आणि लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते 1, लॉग 10 टू दी बेस 10. म्हणजे हे जे होतं पॉवर लॉग n⁻n तर समोर येतो, तर समोर आला आणि लॉग. नंतर 0.76 हे 2 सोबत 2 कॅन्सल होऊन जाईल मायनस 0.0592. याला तुम्ही जेव्हा सॉल्व कराल Zn याला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तर तुमची जे व्हॅल्यू येईल 0.7008 आणि युनिट काय राहील याचा वोल्ट. हे तुमची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येईल. 1-2 पॉईंट कमी जास्त चालतात, ठीक आहे, 1-2 पॉईंट कमी जास्त चालतात. हे अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं. आणि हे आताच मागच्या वर्षीच विचारलं होतं, तुम्हाला सेल पोटेन्शियल काढायचं होतं, म्हणून आपण सेल पोटेन्शियल काढत होतं झिंकचा. आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून द्याल. ठीक आहे, फॉर्म्युला Zn म्हणजे कधी कॉपर काढायला लागतो, कधी Zn काढायला लागतो. Zn हे व्हॅल्यू आहे आणि इथं जेवढे आयन्स बनले त्याचे आयन्सवाली कॉन्सन्ट्रेशन लिहायचं. आणि अशा प्रकारे हे काय करायचं तुम्हाला सॉल्व करायचं होतं. नंतर बघा अजून एक आहे, हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ 2 मोल्स ऑफ Zn2+. आता Zn2+ बघा आताच घेतलं होतं, Zn2+ काय करेल 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल Zn मध्ये, बरोबर आहे. म्हणजे रिॲक्शन कशी आहे, Zn कन्वर्ट होऊन जाईल 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल Zn मध्ये. तर म्हणते 2 मोल्स ऑफ Zn2+ कन्वर्ट झाला Zn, तर किती मोल्स ऑफ काय लागले, एक Zn2+ बनवण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे मला एक Zn2+ बनवण्यासाठी इलेक्ट्रॉन किती लागले 2, मला काढायचा किती आहे 2 मोलचा. म्हणजे 2 Zn2+ बनवण्यासाठी मला किती इलेक्ट्रॉन लागतील 4 इलेक्ट्रॉन्स.
समजत आहे का? बघा, मला 2 मोल्स लागत होते. तर बघा, Zn2 प्लस कन्वर्ट होत आहे Zn मध्ये, तर 2 इलेक्ट्रॉन घेऊन राहिलं. ते एक Zn2 प्लस कन्वर्ट करण्यासाठी मला 2 इलेक्ट्रॉन लागत आहे. तर मग मला Zn2 प्लस बनवण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? हे डबल झालं, ते पण काय होतील? डबल, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. आता जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच काय लागेल तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन जर आहे तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण किती लागेल? 4 फॅराडे. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स होतील तेवढेच काय लागेल आपल्याला? इलेक्ट्रिसिटी लागेल. ते आपल्याला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, बघा हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त मी 0.01च्या ठिकाणी काय लिहिलं आहे? 0.02. जसं आपण सॉल्व्ह केलं होतं तशाच प्रकारे हा न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि दुसरं पण इथं आपण काय बनवले होते? 2 मोल्स काढले होते. आता तुम्हाला किती काढायचे आहे? 3 मोल्स काढायचे आहे. हे दोन्ही न्यूमेरिकलचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल घेतलेले आहेत. या फिजिकलचे न्यूमेरिकल घेताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आली असेल तर तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यानंतर आपण काय घ्यायचे, कोणते चॅप्टर चालू करायचे, कसं लेक्चर घ्यायचे ते तुम्ही मला प्रिव्हियस इयर घ्यायचे की वन शॉट घ्यायचे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.